या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचं नाव घेऊन बच्चू कडू राजकारण करत आहेत असा आरोप आमदार रवी राणा यांनी अमरावतीत केला आहे। बच्चू कडूंच्या अचलपूर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते, मात्र अजूनही एकही संत्रा प्रक्रिया उद्योग त्यांनी उभारला नाही। निवडणूक आल्यानंतर शेतकऱ्यांचे नाव घेऊन ते राजकारण करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे। असं आहे, राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या भेटी घेतात आणि मला असं वाटतं की जे मुद्दे त्यांनी मांडले, 2.5 वर्ष पूर्ण 33 महिने उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री असताना ते मंत्री होते आणि 13 खाते त्यांच्याकडे होते। किती? 13 खात्याचा मंत्री असताना बच्चू कडूजी 13 खाते सांभाळत होते। त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये जलसंधारणामध्ये काय काम केलं एखादं नाव सांगा। त्या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महिला बालकल्याण मंत्रिपद त्यांच्याकडे होतं। त्यानंतर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिक्षण खातं होतं। या मोठे मोठे खाते 13 मंत्री पदं ज्याच्याकडे 33 महिने होते, पालकमंत्री होते अकोल्याचे, त्यांनी या विदर्भामध्ये ना जलसंधारणाचं एखादं काम केलं। पुनर्वसनाचे 10 पेक्षा जास्त प्रकल्प या जिल्ह्यामध्ये प्रलंबित होते। स्वतःच्या मतदारसंघामध्ये बोरगाव पेठ आणि भूगाव हे प्रकल्प अजूनपर्यंत पुनर्वसन झाले नाही। आज अचलपूर मतदारसंघामध्ये शेतकऱ्याच्या गोष्टी करतात ते। संत्रा मोठ्या प्रमाणात होते, संत्र्याच्या आधारावर एखादा कुठला संत्रा प्रकल्प उभारला नाही। आज तुम्ही पाहिलं की त्यांच्याच मतदारसंघामध्ये मागील नुकसान भरपाईचे पैसे देणं शेतकऱ्यांना बाकी आहे। मोठ्या प्रमाणात फक्त शेतकऱ्यांचं नाव घेऊन इलेक्शन आल्यानंतर राजकारण करायचं। अपंग दिव्यांग मंत्रालय त्यांना दिलं, त्याला कॅबिनेटचा दर्जा दिला, पण आज तुम्ही अपंग शाळेमध्ये जर परिस्थिती पाहिली तर ग्रँट घेतात ते संस्था झालं 200 मुलांचं आणि विद्यार्थी राहतात फक्त तिथे 25 आणि 20। त्याच्यावर काय काम केलं? सगळ्यात पहिले अपंग कल्याण शाळा स्वतःच्या संस्थेवर घेतली, स्वतःच्या जागेवर सुरू केली। त्या ठिकाणी किती विद्यार्थी आहे जरा जाऊन पहा, किती विद्यार्थी आणि किती लोकांची ग्रँट मिळते तिथे। शिवभोजन थाली पाहिजे त्यांना कुटुंबामध्येच पाहिजे। कुठल्या प्रकारचं सेतू कार्यालय, सेतूचं हे पाहिजे ऑफिस ते स्वतःच्याच परिवारामध्ये पाहिजे। आणि शेतकऱ्यांसाठी एवढा जर जिव्हाळा असता तर 33 महिन्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी का दिवा लावला नाही? आज अचलपूर मतदारसंघामध्ये जर तुम्ही पाहिलं, शेतकऱ्याची ओरड आहे, तिथे संत्र्याचं नुकसान होते, कापसाचं होते, सोयाबीनचं होते, त्यांना नुकसान भरपाई भेटत नाही, त्याच्यावर का बोलले नाही? अरे आज एक आमदार असताना 3 टर्मचा आमदार मी सुद्धा आहे, 4-4 वेळा जेलमध्ये गेलो शेतकऱ्यासाठी। शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं तर फक्त नौटंकीपणा नाही केला, 10-10 दिवस जेलामध्ये राहिलो। जेलामध्ये राहून त्या ठिकाणी अन्नत्याग केलं। शेतकरी 1500 शेतकरी माझ्यासोबत जेलामध्ये राहत होते। हे कधी गेले जेलामध्ये, कधी यांनी आंदोलन केलं? आज 1 महिन्यानंतर आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या आधी अशा प्रकारचं आंदोलन करून काय करणार आहे? राजकारण करत आहे, फक्त सरकारला ब्लॅकमेल करत आहे। अरे एकनाथ शिंदे साहेबांनी बच्चू कडूचे जेवढे कामं केले वैयक्तिक, महाराष्ट्रामध्ये कोणत्या आमदाराची नाही केली। एवढ्या वैयक्तिक कामं सगळ्यात जास्त जर एकनाथ शिंदेंनी केले असेल तर बच्चू कडूंचे केले। बाकी सगळ्या आमदारांचे जे मतदारसंघातले कामं केले ते केले, पण यांचे वैयक्तिक कमर्शियल। म्हणून आपल्याला एवढं सांगणं आहे की माझं की हे संभाजीनगरमध्ये जाऊन जे नौटंकी करत आहे, पहिले आपल्या मतदारसंघामधल्या शेतकऱ्याला न्याय द्या, आपल्या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेला न्याय द्या। रोजगार हमीच्या विचाराने मी एवढ्या वर्षांपासून ओरडत आहे। तुम्ही मंत्री होते, कामगार मंत्री होते, रोजगार सेवक, रोजगाराच्या आपल्या हमी रोजगारचे जे मजूर आहे त्यांना 275 रुपये मिळते, आम्ही 600 रुपये मिळाला पाहिजे। किती दिवस ओरडून आलो? तुम्ही कामगार मंत्री होते, तुमच्याकडे खाते होते, तुम्ही काय दिवा लावला? आज अशा पद्धतीचं नौटंकी करून याला भेटणे, त्याला भेटणे, ब्लॅकमेल करणे, एवढ्या सीटा पाहिजे, तेवढ्या सीटा पाहिजे, हे महाराष्ट्रात जनतेला सगळं समजते। तुम्ही मंत्री होते, आजही मंत्री आहे, तुम्ही स्वतः काय केलं ते सांगा पहिले। असं आहे, आनंदराव अडसूळ साहेबांना नेहमी सन्मान दिला, नेहमी त्यांना वडिलासारखं आम्ही त्या ठिकाणी त्यांना मानसन्मान दिला। पण त्यांनी एका महिलेला एक लोकसभेमध्ये खासदार झाल्या, निवडणुकी लढतात, जिंकतात, हारतात, हा एक राजकीय भाग चालत राहते।
पण एका महिलेबद्दल किती पातळी सोडून बोलायचं, जे त्यांच्या मुलीच्या वयाची आहे, सुनीच्या वयाची आहे. म्हणून त्यांनीसुद्धा भान ठेवलं पाहिजे की आपलं वय काय, आपण बोलतो काय. म्हणून ते मला असं वाटतं की त्यांचा सन्मान नेहमी आहे. पण कोणी जर मला म्हणत असेल, धमक्या देत असेल की रवी राणाला महायुतीतून बाहेर काढा, तर मला असं वाटतं तो निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेतील. त्यांच्यासोबत आजही आहे, उद्याही आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्यावर ताकदीनं मी त्यांच्यासोबत आहे. हे कोण सांगणार आहे महायुतीतून बाहेर काढा? अरे तुम्हीच म्हटलं राज्यपाल पत्नी दिला तर आम्ही दुसरा विचार करू. तुम्ही कधी विचार करणार आहे? तुमचा विचार सांगा पहिले काय. आम्ही महायुतीचं धर्माचं पालन नेहमी करत आलेलं आहे, महायुतीचं पालन करत आलेलं आहे. आणि महायुतीसोबत गेल्या 12 वर्षापासून जे महायुतीचं एका मतानं साथ द्यायचा तो आम्ही दिला. आणि त्यांनीच उलटं लोकसभेमध्ये नवनीत राणांच्या विरोधामध्ये काम करून अशा पद्धतीचं त्यांनी सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे. आणि त्यांनी विसरू नये की सिटी कॉपरेटिव्ह बँकचं जे आहे मॅटर, त्याच्यामध्ये अजूनपर्यंत त्यांचं आरोपपत्र दाखल झालं नाही आहे. 950 कोटी रुपयाचा घोटाळा त्यांनी सिटी कॉपरेटिव्ह बँकेमध्ये केला. त्या ठिकाणी ईडीची कारवाईसुद्धा झाली होती. आजही त्या ठिकाणी जे लोक रिटायर्ड पेन्शनवाले लोक आहे त्यांचे पैसे मिळाले नाही, मुलाच्या शिक्षणाचे पैसे मिळाले नाही, लग्नाचे पैसे गोरगरिबांनी मिळाले नाही. आज अनेकांच्या ठेवी होत्या त्या डुबल्या. तुम्ही अध्यक्ष होते, 950 कोटी रुपयाचा घोटाळा केला. आणि घोटाळ्याबाज माणसांनी जर आमच्यावर आरोप करायचा आहे तर पहिले स्वतः झाकायला पाहिजे की आपण काय केलेलं आहे. आणि आम्ही जनतेसाठी लढतो, जनतेसाठी काम करतो, लढत राहू. आणि लढाई करणं हे माझ्या रक्तामध्ये आहे. म्हणून मला कोण काय कारवाई करते मी त्याची पर्वा करत नाही. पण अशा पद्धतीचं महायुतीमध्ये राहून पाठीत खंजीर जर खुपसत असेल तर कटप्पाच्या भूमीमध्ये राहणारे बच्चू कडू असू द्या या आनंदराव अडसूळ असू द्या, त्यांनी स्वतःचं पहिले चेक करायला पाहिजे की कटप्पाच्या भूमिकेमध्ये राहून पाठीमध्ये खंजीर खुपसणं हे बंद केलं पाहिजे. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.